लोकं असंही म्हणतात, की सामाजिक न्याय हा विभाग जर तुम्हाला देण्यात आला, की खातं जर तुम्हाला देण्यात आलं रिशफलमध्ये कॅबिनेटच्या, तर फार मोठा चेंज तुमच्या माध्यमातून ह्या घटकांपर्यंत पोहोचू शकतो. याकडे आपण कसं पाहता? कसं आहे, माझं तर आपला तो विषयच नाही आहे. आता जर तर मध्ये आपण बोलण्यात काही अर्थ नाही आहे. म्हणजे आम्ही मंत्री करावं ही माझी मागणी नाही, पहिली गोष्ट. आणि त्याच्यासाठी आम्ही आग्रही राहणार नाही. आखरी तो पक्षाचा निर्णय आहे आणि त्यांनी जर दिलं तर ते आनंदानं स्वीकारून त्याचा परिणाम पक्षासाठी आणि लोकांसाठी निश्चित दिसेल. तुम्ही आता फार डिप्लोमॅटिक झालेले आहात. जसे तुम्ही ना आता पक्षात गेलात, तुम्ही एकदम डिप्लोमॅटिक उत्तरं देताय. पूर्वीसारखे बच्चू कडू असे सढळ, हां, आलं अंगावर घेतलं शिंगावर अशी काही उत्तरं आता तुम्ही देत नाही. आता तुम्ही आता पॉलिटिकल झालेले आहात, पॉलिटिकल आता मी पार्टीमुळे. पहिलेच सांगितलं का हं. एक समाज सेवक आणि एक राजकारणी. तर हं. समाजसेवक म्हणून आपण हारलेलो आहोत आणि राजकारणी म्हणून आता जिंकलो पाहिजे. म्हणून त्याचं हं. हे पहिलं पाऊल समजा. त्याचं पहिलं पाऊल तुम्ही म्हणताय, पण असे ना डिप्लोमॅटिक बच्चू कडू म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना बघायची सवय नाहीये. होईल, तर धीरे-धीरे बच्चू होईल. कडूंना पण हे कठीण जातंय का? असं थोडंसं डिप्लोमॅटिक वागणं? असं नाही मनात विचार करता की कसं नाही आहे, असं नाही, आता असं बोलायचं आता आता? मी पहिले माझ्या पक्षाचा मीच मालक होतो, मीच अध्यक्ष होतो, मीच कार्यकर्ता होतो. आता आमचा पक्षाचे मालक एकनाथजी शिंदे आहे. हं. त्याच्यामुळं आम्हाला त्यांना अडचणीत आणून काही बोलायचं नाही आहे. माझ्या बोलण्यानं ते पण अडचणीत नाही आले पाहिजे.